नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलवरती. हा व्हिडिओ जो आहे खूप असा महत्त्वाचा व्हिडिओ आहे. यामध्ये आपण जिओग्राफी बघणार आहोत महाराष्ट्राची, म्हणजेच मराठीमध्ये महाराष्ट्राच्या भूगोलाबद्दल. या व्हिडिओमध्ये आपण काही TCS IBPS पॅटर्नचे क्वेश्चन कव्हर केले आहेत. तर व्हिडिओ जो आहे शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास एक लाईक जरूर द्या. तर बघा, चालू करूया. महाराष्ट्रातील कोणत्या पर्वतरांगेत तोरणा किल्ला आहे? ऑप्शन दिलेले आहेत सातपुडा, पश्चिम घाट, अजंठा आणि बालाघाट. तर बघा, ज्या महाराष्ट्रातील पर्वतरांगेत जे तोरणा किल्ला आहे तो आहे पश्चिम घाट मध्ये. तर हा प्रश्न असा खूप महत्वाचा आहे, तर याला नोट करून ठेवा. नंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? बघा, ऑप्शन आहे कळसुबाई, तोरणा, साल्लेर आणि महाबळेश्वर. तर आपल्या महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे कळसुबाई शिखर, ऑप्शन क्रमांक अ. नंतरचा प्रश्न बघा, महाराष्ट्रातील कोणत्या पर्वतरांगेत साल्लेर शिखर आहे? ऑप्शन आहे सातपुडा, पश्चिम घाट, अजंठा आणि विंध्य. तर साल्लेर शिखर जे आहे सातपुडा पर्वतरांगेत आहे, ऑप्शन क्रमांक अ तुमचं उत्तर होणार. नंतरचा प्रश्न बघा, महाराष्ट्रातील कोणत्या भागात सर्वात जास्त लिंबू उत्पादन होते? ऑप्शन आहे अहमदनगर, जळगाव, नाशिक आणि सोलापूर. जर तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर माहित असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. जर तुम्हाला हे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर येत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता, किंवा शेवटी तुमचे जे प्रश्न आहे किती बरोबर आहेत ते पण तुम्ही नोट करून सांगू शकता. तर बघा, महाराष्ट्रातील कोणत्या भागात सर्वात जास्त लिंबू उत्पादन होते? तर जळगाव या भागामध्ये लिंबू उत्पादन आहे ते जास्त असते. नंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या पर्वतरांगेत वरंधा घाट आहे? तर वरंधा घाट जे आहे पश्चिम घाट या पर्वतरांगेत आहे. नंतरचा प्रश्न बघा, महाराष्ट्रातील कोणत्या भागात सर्वात जास्त अननस उत्पादन होते? तर अननस उत्पादन कोणत्या आपल्या महाराष्ट्राच्या भागात होते? ऑप्शन बघा काय आहेत, कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र. तर कोकण हा असा भाग आहे जिथे अननस उत्पादन आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्त होत असते. नंतरचा प्रश्न आहे बघा, महाराष्ट्रातील कोणत्या नदीवर विसापूर धरण आहे? विसापूर धरण जे आहे मुठा या नदीवर आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नंतरचा प्रश्न बघा, महाराष्ट्रातील कोणत्या भागात सर्वात जास्त सुपारी उत्पादन होते? ऑप्शन आहे कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश. तर कोकण या भागामध्ये महाराष्ट्रातील जास्त सुपारी उत्पादन होते. नंतरचा प्रश्न बघा काय आहे, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त फ्लोराईड साठे आहे? ऑप्शन आहे चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर आणि भंडारा. तर भंडारा हा असा जिल्हा आहे जिथे फ्लोराईडचे साठे सर्वात जास्त आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. नंतरचा प्रश्न बघा, महाराष्ट्रातील कोणत्या पर्वतरांगेत फोंडा घाट आहे? तर फोंडा घाट जे आहे पश्चिम घाट या पर्वतरांगेत आहे. नंतरचा प्रश्न बघा, महाराष्ट्रातील कोणत्या नदीवर हतनूर धरण आहे? हतनूर धरण, तर हे जे धरण आहे ते आहे तापी नदीवर. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या भागात सर्वात जास्त गहू उत्पादन होते? बघा, ऑप्शन काय आहेत, खानदेश, मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र. तर पश्चिम महाराष्ट्र हा असा भाग आहे की जिथे गव्हाचं उत्पादन सर्वात जास्त आहे. नंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या पर्वतरांगेत अंबा घाट आहे? बघा, खूप असा महत्वाचा हा प्रश्न आहे. ऑप्शन आहे सातपुडा, पश्चिम घाट, अजंठा आणि विंध्य. तर अंबा घाट जे आहे ते आहे पश्चिम घाट या पर्वतरांगेत. नंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या भागात सर्वात जास्त तेलबिया उत्पादन होते? बघा, तेलबिया उत्पादन कुठे जास्त आहे? ऑप्शन दिलेले आहेत विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि खानदेश. तर मराठवाडा हा असा भाग आहे जिथे तेलबियांचे उत्पादन जे आहे सर्वात जास्त होत असते. नंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या पर्वतरांगेत तोरणमाळ आहे? बघा, ऑप्शन काय आहेत, सातपुडा, पश्चिम घाट, अजंठा पर्वतरांग आणि बालाघाट पर्वतरांग. तर सातपुडा जी पर्वतरांग आहे तिथे तोरणमाळ हे आहे. नंतरचा प्रश्न आहे,
महाराष्ट्रातील कोणत्या भागात सर्वात जास्त द्राक्ष उत्पादन होते? बघा, द्राक्षांसाठी सर्वात असा फेमस जिल्हा कोणता आहे? जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर माहिती असेल तर कमेंट करून सांगू शकता. ऑप्शन दिलेले आहेत नाशिक, सांगली, सोलापूर आणि पुणे. तर नाशिक या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त द्राक्ष उत्पादन होते आणि द्राक्षांसाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा म्हणजे नाशिक हा आहे. नंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या भागात सर्वात जास्त केळी उत्पादन होते? तर केळांसाठी प्रसिद्ध असा जिल्हा कोणता आहे? बघा, ऑप्शन आहे जळगाव, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण. जर तुम्हाला माहिती असेल की केळांसाठी कोणता जिल्हा असा प्रसिद्ध आहे तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ, जळगाव. जळगाव हा महाराष्ट्रातील असा भाग आहे जिथे केळी उत्पादन सर्वात जास्त होत असते. नंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या नदीवर इटाडोह धरण आहे? बघा, इटाडोह धरण हे जे आहे पेंच नदीवर आहे. आणि पेंच नदी कुठे आहे हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. नंतरचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त तांबूस माती आढळते? ऑप्शन आहे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि ठाणे. तर बघा, सर्वात जास्त तांबूस माती जी आढळते तो जिल्हा आहे रत्नागिरी. ऑप्शन क्रमांक अ हे उत्तर होणार. नंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त समुद्र किनारपट्टी आहे? तर ती आहे रत्नागिरी या जिल्ह्यात. महाराष्ट्रातील हा रत्नागिरी असा जिल्हा आहे त्याला सर्वात जास्त समुद्र किनारपट्टी आहे. नंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या नदीवर नांदूर मध्यमेश्वर धरण आहे? बघा, नांदूर मध्यमेश्वर धरण हे कोणत्या नदीवर आहे? ऑप्शन आहे गोदावरी, कृष्णा, भीमा आणि पंचगंगा. तर बघा, या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला येत असेल तर कमेंटमध्ये सांगू शकता. तर नांदूर मध्यमेश्वर धरण जे आहे ते आहे गोदावरी या नदीवर. तर महाराष्ट्रातील गोदावरी जी नदी आहे त्यावर नांदूर मध्यमेश्वर धरण आहे. नंतरचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या भागात सर्वात जास्त कापूस उत्पादन होते? बघा, सर्वात जास्त कापूस उत्पादन कोणत्या भागात होते? ऑप्शन आहे कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि खानदेश. तर बघा, आपल्या महाराष्ट्रातील जो विदर्भ भाग आहे तिथे कापूस उत्पादन सर्वात जास्त होते. नंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या राष्ट्रीय उद्यानात नवेगाव तलाव आहे? तर बघा, नावामध्येच आहे नवेगाव तलाव जे आहे नवेगाव बाल उद्यान आहे तिथे आहे. नंतरचा प्रश्न बघा, महाराष्ट्रातील कोणत्या पर्वतरांगेत गव्हाणकुंड शिखर आहे? तर गव्हाणकुंड शिखर सातपुडा या पर्वतरांगेत आहे. तर तुमचं ऑप्शन क्रमांक अ हे तुमचं उत्तर होणार. महाराष्ट्रातील सातपुडा पर्वतरांगेत गव्हाणकुंड शिखर आहे. महाराष्ट्रातील कोणत्या नदीवर भीमाशंकर धरण आहे? तर बघा, भीमाशंकर हे धरण कोणत्या नदीवर आहे? जर तुम्हाला याचं उत्तर माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगू शकता. ऑप्शन दिलेले आहेत भीमा, कृष्णा, गोदावरी आणि इंद्रायणी. तर इंद्रायणी ही जी नदी आहे या नदीवर भीमाशंकर धरण आहे. पुढचा प्रश्न बघा काय आहे, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे? बघा, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन आहे चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ आणि नागपूर. तर बघा, या प्रश्नाचं उत्तर माहिती असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प जे आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. नंतरचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या नदीचे उगमस्थान ब्रह्मगिरी पर्वतात आहे? तर ब्रह्मगिरी पर्वतामध्ये कोणती नदी उगम झालेली आहे? ऑप्शन बघा, गोदावरी, कृष्णा, तापी आणि पंचगंगा. तर गोदावरी नदीचे उगमस्थान ब्रह्मगिरी पर्वतात आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त तलाव आहे? तर तलावांसाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा कोणता हे इथे विचारलेला आहे. तर तो जिल्हा आहे भंडारा जिल्हा. भंडारा हा जो जिल्हा आहे तिथे सर्वात जास्त तलाव आहे आणि तलावांसाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा सुद्धा भंडारा हे आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या भागात खनिज तेल सापडते? बघा, कोणत्या भागात सापडते? ऑप्शन आहे कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि खानदेश. तर कोकण या भागामध्ये खनिज तेल जे आहे ते सापडते. पुढला प्रश्न आहे,
महाराष्ट्रातील कोणत्या नदीवर जायकवाडी धरण आहे? तर बघा, जायकवाडी धरण हे कोणत्या नदीवर आहे? ऑप्शन दिलेले आहेत गोदावरी, कृष्णा, तापी आणि पंचगंगा. तर हे जे धरण आहे ते आहे गोदावरी नदीवर, जायकवाडी धरण. व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल, शिकवण्याची पद्धत जी आवडली आहे, कशी वाटत आहे, तर ते तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगू शकता. आणि एक जो लाईक आहे तो व्हिडिओला करा, कारण पुढचा व्हिडिओ पण जो आहे तुमच्याच परीक्षेसाठी, तुमच्याच करिअरसाठी जो आहे आम्ही तयार करून आणणार आहोत. तर बघा पुढचा प्रश्न काय आहे? महाराष्ट्रातील कोणत्या नदीचे उगमस्थान महाबळेश्वर येथे आहे? तर बघा, महाबळेश्वर हे जे पर्यटन स्थान आहे तिथे कोणत्या नदीचे उगमस्थान झालेले आहे? ऑप्शन आहे गोदावरी, कृष्णा, तापी आणि पंचगंगा. तर इथे कृष्णा नदीचे उगमस्थान आहे. कुठे? महाबळेश्वर येथे. नंतरचा प्रश्न बघा काय आहे? महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस पडतो? बघा, ऑप्शन आहे सोलापूर, रत्नागिरी, कोल्हापूर आणि पालघर. तर सोलापूर जो जिल्हा आहे तिथे सर्वात कमी पाऊस पडतो. नंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त जंगल आहे? तर सर्वात जास्त जंगल हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, या प्रश्नाचं उत्तर माहिती असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. ऑप्शन आहे गडचिरोली, चंद्रपूर, ठाणे, नाशिक. तर गडचिरोली जो जिल्हा आहे तिथे सर्वात जास्त जंगल आहे. तर हे होते आपले खूप महत्त्वाचे असे भूगोल या भागातील प्रश्न. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्की करा, तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा आणि आतापर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर नक्की करा, जेणेकरून तुम्हाला पुढचे जे व्हिडिओ आहे त्यांचे नोटिफिकेशन आधी मिळेल. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, अँड ऑल दी बेस्ट फॉर युअर एक्झाम.